शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी जगला तर आपण जगू. आणि धरणाचं जर काम एकदम व्यवस्थित झालं, खिडकी वगैरे बसून, तर आमचं डायरेक्ट नंदनवन होऊन जाईल आमचं गाव. शेतकऱ्याला अत्याधुनिक सुविधा हे सरकार उपलब्ध करून देत आहे. सरकार रात्रंदिवस काम करत आहे, परंतु काही ढिसाळ प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत. कालांतराने दुष्काळजन्य परिस्थितीवर किंवा फॉरेस्ट विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी हे जे गेट होतं पाणी सोडण्याचं ते डायरेक्ट कायमचं काढून टाकलं. आमच्या गावाला सर्व गोष्टींची आवड आहे. दुधाची हे सर्व काही भाजीपाला आहे, पण पाणीच नाही आहे तर काय करणार आहे. शेती आहे सर्व काही, पण पाणीमुळे आम्ही पूर्ण हरून जातो. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चाल माझ्या दोस्ता. नमस्कार, मी राहुल महाजन, मधुर खानदेश मध्ये आपलं स्वागत आहे. आपण ती कविता ऐकली असेल, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चाल माझ्या दोस्ता. ही कविता ऐकल्यानंतर आपल्याला खूप छान वाटते, परंतु याचं प्रॅक्टिकल आज आपण मधुर खानदेशच्या माध्यमातून केलेलं आहे. मित्रांनो, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी जगला तर आपण जगू. अशी परिस्थिती असताना शेतकऱ्याला अत्याधुनिक सुविधा हे सरकार उपलब्ध करून देत आहे. सरकार रात्रंदिवस काम करत आहे, परंतु काही ढिसाळ प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत. मित्रांनो, आपण आज पाचोरा तालुक्यातील पहान मोहाडी शिवारात आहोत. हा जंगल आहे, जवळपास पाचोऱ्यापासून 15 किलोमीटरचा हा भाग आहे. या ठिकाणी आतापर्यंत रस्ता देखील नाहीये. या ठिकाणी बिबट, ज्याप्रमाणे वन्यजीव प्राणी, हिंसक प्राणी या ठिकाणी या पूर्ण परिसरामध्ये आहेत. या परिसरामध्ये आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून इतकं पाणी या धरणामध्ये आहे. आपण आमच्या कॅमेरामॅनला विनंती करूया, आपण या धरणाला दाखवा. या धरणामध्ये इतकं पाणी आहे आणि या पाण्याचा स्रोत आहे लागतांडा, किंवा या परिसरातलं जे पाणी पडतंय ते या ठिकाणी जमा होतं. मागील अनेक कालखंडापासून या धरणाचं खोलीकरण देखील झालेलं नाहीये. आजच्या 20 वर्षापूर्वी याचं खोलीकरण झालं होतं असं आम्हाला एका बाबांनी सांगितलं आहे. परंतु आता परिस्थिती काय आहे, या परिसरामध्ये जो पण शेतकरी आहे तो शेतकऱ्याला जेव्हा अंतिम पीक घेण्याची वेळ येते त्यावेळी या पाण्याची गरज भासते. परंतु हे पाणी त्यांना मिळणार कसं? हे पाणी त्यांना मिळायला पाहिजे म्हणून या ठिकाणी स्वर्गीय के.एम. बापू यांनी हे धरणासाठी प्रयत्न केले होते. धरण चालू केलं त्यावेळी या ठिकाणी एक खिडकी होती. या खिडकीच्या माध्यमातून ते पाणी जायचं आणि नाल्याच्या माध्यमातून, पाटचारीच्या माध्यमातून हे पाणी मिळायचं. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये हे पाणी बंद झालंय. हे पाणी का बंद झालंय याच्या तांत्रिक कारण अनेक आहेत. आपल्यासोबत या परिसरातील शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांनी मला स्वतः फोन केला आणि सांगितलं की दादा, आमचा शेतकऱ्यांचा विषय आहे, आपण शासन दरबारी मार्गी लावा. विद्यमान आमदारांना आपण व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करावं. आपण या ठिकाणी आलो. आपल्यासोबत शेतकरी पुत्र आहे मंगेश, आपण त्याच्याशी बोलणार आहोत. काय सांगशील मंगेश, काय तुमची समस्या आहे? दादा, आमचं मेन म्हणजे आमच्या गावाला फक्त रब्बी पीक जर घ्यायचं असेल तर त्याचा आता तरी हाच एक सोर्स आहे. भौगोलिक दृष्ट्या जर बघितलं, बौडा धरण आहे इथं, पण ते भौगोलिक दृष्ट्या त्याचं पाणी, पाटाचं पाणी आमच्या गावापर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि पहान गाव हे एकच असं गाव आहे की ते पाण्यापासून वंचित आहे. आणि के.एम. बापूंनी त्यासाठीच या धरणाची निर्मिती केलेली होती आणि ही खिडकी पण त्यावेळेस त्यांनी याच दृष्टीने बनवलेली होती. पण कालांतराने दुष्काळजन्य परिस्थितीवर किंवा फॉरेस्ट विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी हे जे गेट होतं पाणी सोडण्याचं ते डायरेक्ट कायमचं काढून टाकलं. आणि त्याचा हा पुरावा आजही इथं आहे. जर कोणी आलं तर तरी आमची पहानवासियांकडून एकच मागणी आहे की ही जी खिडकी होती ती पूर्ववत करण्यात यावी, त्याची सुधारणा करण्यात यावी आणि याचं खोलीकरण व रुंदीकरण करून पहान गावाचे जे सिंचनाचा प्रश्न आहे तो मार्गी लागावा. कारण की पहान गाव फक्त आणि पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. आणि आधीच आमचं गाव डार्क झोन असल्यामुळे इथं विहिरींना बी परवानगी मिळत नाहीये, नवीन अनुदान मिळत नाहीये. तर आम्हाला हा एकच आणि 100% इथं फक्त शेतकरीच आहेत पहान गावामध्ये. नाही, मला एक सांग, साधारणतः या धरणाचं जर समजा ही खिडकी सुरू झाली तर किती शेतकऱ्यांना याचा फायदा होणार? 100% पूर्ण पहान गावातील 100% पैकी 90% शेतकऱ्यांना होईल. आणि जर काही सुविधा आपण पाटचारी वगैरे, छोटी पोटचारी वगैरे केली तर 100% पूर्ण पहान गाव म्हणजे कमीत कमी तुम्ही 800-900 शेतकरी कुटुंब म्हणू आपण, 800-900 शेतकरी कुटुंबांचा प्रश्न मिटेल. या ठिकाणी आपल्याकडे दुसरे शेतकरी पुत्र आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगशील, तुमचा हा खूप जुना प्रश्न आहे, या ठिकाणी मार्गी लावा यासाठी आपण शासन दरबारी विनंती देखील केली होती. काय सांगशील? दादा, पाणी भरपूर राहतं, पण एका पाण्यामुळे आमचं पीक जातं. शेतामध्ये आम्ही खूप काही पेरतो, सर्व काही करतो, पण पाणी येत नाहीये आणि डोळ्यासमोर पाणी दिसून त्या पाण्याचा काही फायदा नाहीये.
पूर्वीपासून इथं खिडक्या वगैरे सर्व होतं, आजोबा सांगत होते, पण आता काहीच फायदा नाहीये. तर आमचं एकच आहे सर्व प्रशासनाला विनंती की इथं खिडकी बसवावी, या धरणाचे खोलीकरण रुंदीकरण होऊन पाणी जास्तीत जास्त साठोबा होईल आणि आमच्या पूर्ण गावाचा पाण्याचा प्रश्न हा कायमचा मिटेल. आमच्या गावाला दोनच गोष्टींची कमी होती, एक रस्ता आणि एक पाणी. रस्ता बी आप्पासाहेबांनी दिलेला आहे, आमदार साहेबांनी, त्याचं बी काम मार्गी लागून गेलेलं आहे. फक्त दुसरा मेन मुद्दा आहे आमचा आता पाणी. पाण्यात धरणाचं जर काम एकदम व्यवस्थित झालं खिडकी वगैरे बसून, तर आमचं डायरेक्ट नंदनवन होऊन जाईल आमचं गाव. आणि आमच्या गावाला सर्व गोष्टींची आवड आहे, दुधाची हे सर्व काही, हे भाजीपाला आहे, पण पाणीच नाही आहे तर काय करणार आहे. शेती आहे सर्व काही, पण पाणीमुळे आम्ही पूर्ण हरून जातो. तर आमची एकच प्रश्नाला विनंती आहे की या पाण्याचा आम्हाला कसा फायदा होईल या दृष्टिकोनाने इथं खिडकी असो किंवा काही पोटचारी काहीही असो, फक्त या पाण्याचा आम्हाला वापर कसा करता येईल एवढंच प्रशासनाने आम्हाला मदत करावी. स्वर्गीय के.एम. बाप्पू पाटील यांनी 1965 ते 70 दरम्यान या धरणाची निर्मिती केली होती. जवळजवळ 2001-2 पर्यंत चालू होती ते. त्याच्यानंतर ते काढली गेली आणि त्याचं जे बिड्यार होतं ते कोण घेऊन गेलं त्याचा तपासच नाही. याचा किती शेतकऱ्यांना फायदा होणार आहे? याचे म्हणजे पूर्ण शेतकऱ्यांना फायदा होणार आहे पाणी सोडल्यानंतर. कारण इथून तर गावापर्यंत जवळजवळ म्हणजे 200च्या वरती शेतकरी आहेत ना. शेकडो शेतकरी. हा, त्यांचा फायदा होईल ना, पूर्ण विहिरींना फायदा होईल. जेव्हा काम चालू होतं मग ते असे याच्या पाट्यांचं ब्रास केलेली राहायची त्यांची आणि गाडी बैलाने वरती चढवायचं माती. मधुर खानदेशच्या माध्यमातून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, त्याचबरोबर पवारताई आणि आपले पाचोरा प्रशासन, जळगाव जिल्हा प्रशासनाला विनंती करतो की आपण या शेतकऱ्यांचा विषय आत्मीयतेने बघून यांचा विषय मार्गी लावा, ही आपल्याला विनंती करतो. आपण कॅमेरामॅन निशांत पाटील सोबत राहुल महाजन, पाचोरा, जळगाव.